विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. जय भीम मित्रांनो. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आज रोजी 14 एप्रिल 1891 व मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला झाला. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीविक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्मिते असाही म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांच्या व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इसवी सन 1956 त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. इसवी सन 1990 त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इसवी सन 2012 द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली होती. आंबेडकरांच्या स्मरणार्थक अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीक उभारली गेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकाळात त्यांच्या विचारांची शक्ती आणि महत्त्व अत्यंत स्पष्ट आहे. त्यांचे काही विचार जाणून घेऊया. सत्याला सोडवणं आणि न्याय आणणं हे एकत्र जेव्हा आपल्या हातात आलं तर विजय वर्णन आहे. आपले धर्म आपल्या माणसात नसून आपल्या कर्मात आहे. मूर्तीची पूजा मला नको, मला त्याची विचारण द्या. समाजातील सर्वात मोठी गरज ही शिक्षणाची आहे. यथार्थ शक्ती ही विचारात नसते, ती इच्छांमध्ये आणि विचारांमध्ये आहे आणि आत्मविश्वासात आहे. धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही, तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे. मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती, स्वास्थ्यापेक्षा अधिक असते. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. वाटलीच तर ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. मित्रांनो, परत एकदा साहेबांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.